दारूची नशा, क्षणिक राग आणि काही मिनिटात उद्ध्वस्त झालेले एक संपूर्ण कुटुंब. ही कोणत्याही चित्रपटाची कथा नाही, तर अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये घडलेली एक थरारक घटना आहे. श्रीरामपूर अहिल्यानगर जिल्ह्यातील एक गजबजलेलं शहर. पण गेल्या काही दिवसांपासून हे शहर एका घटनेमुळे चर्चेत आहे. आणि ती घटना म्हणजे अगदी एका क्षुल्लक कारणावरून सुरू झालेला भयंकर वाद खुनाच्या थरारात बदलला. श्रीरामपूरच्या नेवासा रोडवरील लक्ष्मीनारायण लॉजिंगमध्ये मुंबईहून आलेले तिघे जण गेल्या 2 दिवसांपासून वास्तव्यास होते. शनिवारी दुपारी त्यांनी श्रीरामपूरमधील एका मित्राला लॉजमध्ये बोलावलं. चौघांनी मिळून खोलीत मद्यप्राशन केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय. काही वेळेनंतर त्यांनी हॉटेल कर्मचाऱ्याकडे जेवणाची मागणी केली. मात्र जेवणाची वेळ संपल्याने कर्मचाऱ्यांनी नम्रपणे नकार दिला. इथूनच वादाची ठिणगी पडली. आरोपी संतापले. त्यांनी वेटरची हुज्जत घालण्यास सुरुवात केली. शाब्दिक वाद काही क्षणातच हाणामारीत बदलला. संपूर्ण लॉजमध्ये गोंधळ उडाला. फक्त जेवणावरून सुरू झालेला वाद काही मिनिटातच रक्तरंजित हल्ल्यात बदलतो आणि मध्यस्थी करण्यासाठी पुढे आलेल्या एका हॉटेल व्यावसायिकाचा मृत्यू होतो. पण हा वाद नेमका कसा सुरू झाला, त्या दिवशी लक्ष्मीनारायण लॉजिंगमध्ये काय घडलं आणि या घटनेनंतर संपूर्ण श्रीरामपूर रस्त्यावर का उतरलं, चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी श्यामल साबळे आणि स्वागत आहे आपलं सरळ सोपं या युट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बोलणार आहोत श्रीरामपूरमध्ये घडलेल्या त्या हत्याकांडाबद्दल, ज्यामुळे केवळ एक कुटुंब उद्ध्वस्त झालं नाही, तर संपूर्ण शहर हादरलं. घटना आहे श्रीरामपूरच्या नेवासा रोडवरील लक्ष्मी नारायण लॉजिंगची. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईहून आलेले तिघे जण या लॉजमध्ये 2 दिवसापासून वास्तव्यास होते. 12 जुलैच्या दुपारी त्यांनी श्रीरामपूरमधील त्यांच्या एका मित्राला लॉजमध्ये बोलावलं. 4ही जण एका खोलीत बसले. त्यांनी मद्यप्राशन केलं. काही वेळानंतर त्यांनी हॉटेल कर्मचाऱ्याकडे जेवणाची मागणी केली. मात्र तोपर्यंत जेवणाची वेळ संपलेली होती. कर्मचाऱ्यांनी त्यांना नम्रपणे जेवण देणं शक्य नसल्याचं सांगितलं. सामान्यतः अशा प्रकारचे वाद काही मिनिटात मिटतात, पण यावेळी तसं झालं नाही. जेवण न मिळाल्यामुळे वाद सुरू झाला. शब्दाने शब्द वाढत गेला. आवाज वाढू लागले आणि काही क्षणातच हॉटेलमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. कर्मचारी घाबरले. इतर ग्राहकांचंही लक्ष या वादाकडे गेलं. या दरम्यान गोंधळाची माहिती हॉटेलचे मालक आकाश दुबे यांना मिळाली. ते तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांचा उद्देश फक्त एकच होता, जसा तसा हा वाद मिटवायचा. त्यांना कल्पनाही नव्हती की शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न त्यांच्या आयुष्याचा शेवट ठरेल. आकाश दुबे यांनी दोन्ही बाजूंना शांत करण्याचं आवाहन केलं. त्यांनी कर्मचाऱ्यांनाही मागे होण्यास सांगितलं. वाद बोलून मिटवण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र वातावरण इतकं तापलं होतं की परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. अचानक आरोपींनी आकाश दुबे यांच्यावरच हल्ला चढवला. एका आरोपीने समोर असलेला टिपॉय उचलून त्यांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर जोरदार प्रहार केला. पहिल्याच प्रहाराने ते गंभीर जखमी झाले. परंतु हल्ला इथेच थांबला नाही. आरोप आहे की त्यानंतर त्यांना लाथाबुक्क्यांनी आणि ठोशांनी बेदम मारहाण केली. काही क्षणातच संपूर्ण लॉजमध्ये किंकाळ्या घुमू लागल्या. कर्मचारी आणि इतर ग्राहकांनी हल्ला थांबवण्याचा प्रयत्नही केला. मुलावर हल्ला झाल्याचं समजताच त्यांचे वडील चंद्रशेखर दुबैया आणि नातेवाईक कैलास दुबैया घटनास्थळी धावले. मात्र त्यांनाही मारहाण झाल्याचं समोर आलं. या हल्ल्यात आकाश दुबैया गंभीर जखमी झाले. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. काही क्षणापूर्वी वाद मिटवण्यासाठी उभा असलेला एक तरुण आता निश्चल पडला होता. घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. संपूर्ण परिसर ताब्यात घेण्यात आला. सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले. साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आणि आरोपींचा शोध सुरू झाला. विशेष पथकाने काही तासातच संशयितांचा माग काढला. प्राथमिक माहितीनुसार एक संशयित रुग्णालयातील शौचालयात लपलेला आढळला, तर दुसरा संशयित रुग्णालयाच्या टेरेसवर लपलेला असल्याचं पोलिसांना आढळलं. दोघांनाही ताब्यात घेण्यात आलं. या झटापटीत जखमी झालेल्या आणखी एका संशयितावर उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून त्याला डिस्चार्ज मिळाल्यानंतर अटक करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आले. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. पण या घटनेची माहिती शहरात पसरताच रुग्णालयाबाहेर आणि पोलीस ठाण्यासमोर नागरिकांची मोठी गर्दी जमू लागली. परंतु या सगळ्या प्रकरणात एक ट्विस्ट आला. तो म्हणजे अचानक आंदोलन इतकं तीव्र का झालं, मोकाची मागणी कोणी केली आणि चर्चेत आलेला आका आणि हा आका नेमका कोण. अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी अखेर पोलीस अधीक्षकांनी आंदोलकांची भेट घेतली आणि या बैठकीत आंदोलनादरम्यान आणखी एक गंभीर मुद्दा समोर आला. आंदोलनकर्त्यांनी असा आरोप केला
की या आरोपींच्या मागे एक आका असल्याची शहरात चर्चा आहे आणि त्या व्यक्तीवरही कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. मात्र आंदोलनात उपस्थित कोणत्याही व्यक्तीने त्या कथित आकाचं नाव सार्वजनिकपणे घेण्याचं धाडस केले नाही. याच वेळी काही नागरिकांनी असा आरोपही केला. पोलीस ठाण्यातील काही कर्मचारी गुन्हेगारांना माहिती पुरवत असल्याची चर्चा आहे. यानंतर पोलिसांनी या प्रकरणात आरोपी विरोधात मकोका लावण्याचा प्रस्ताव पाठवला जाईल असं लेखी आश्वासन दिल्याची माहिती देखील समोर आली. या आश्वासनानंतर अंत्यसंस्कारासाठी आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलं. तथापि आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला की सर्व आरोपींवर कठोर कारवाई होईपर्यंत त्यांचा लढा सुरूच राहील. या घटनेनं अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. केवळ एका जेवणाच्या वादातून राग अनावर न होणं हे त्या तरुण व्यावसायिकाच्या मृत्यूचं कारण ठरलं की या हत्येमागे जुन्या वादातून उफाळलेला राग आणि सुडाची एखादी भावना कारणीभूत असू शकते. तुम्हाला काय वाटतं हे संपूर्ण प्रकरणाबाबत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच माहितीसाठी सरळ सोपं या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.